जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तर चला व्हिडिओ सुरू करू। आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे। प्रत्येक कामासाठी सर्वात प्रथम आधार कार्ड विचारले जात आहे, जसे की बँकेत खाते उघडण्यापासून ते सिम कार्ड खरेदी करण्यापर्यंत, त्यासोबतच मुलांचे शाळेत प्रवेशापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत प्रत्येक जागी आधार कार्ड सर्वात महत्त्वाचे कागदपत्र बनले आहे। अशातच केंद्र सरकारच्या आधार कार्ड बनवणाऱ्या सरकारी संस्थेने म्हणजेच UIDAI ने एम आधारचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च केले आहे। या एम आधार ऍप्लिकेशनला अपडेट करण्यात आले आहे। याशिवाय एम आधार ऍप मध्ये काही आणखी नवीन फीचर देखील सुरू करण्यात आले आहे। याचा सर्व आधार कार्ड धारकांना फायदा होणार आहे। या ऍप द्वारे तुम्ही आता कुठेही न जाता घरबसल्या मोबाईल फोन द्वारे तुमचे आधार कार्ड व्हेरीफाय करू शकता। याशिवाय तुम्ही आधार कार्ड मधील मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID देखील व्हेरीफाय करू शकता व तसेच तुम्ही या एम आधार ऍप द्वारे आधार कार्ड वर छापलेल्या QR कोडला देखील स्कॅन करू शकता आणि आधार कार्डची पडताळणी करू शकता। केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI ने या संदर्भात बुधवारी म्हणजेच 24 जानेवारी 2024 रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून भारतीय नागरिकांना व सर्व आधार कार्ड धारकांना माहिती दिली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे। त्यामुळे या आधार कार्ड मध्ये तुमची सर्व माहिती नेहमी अद्ययावत असणे म्हणजेच अपडेट असणे गरजेचे आहे। यासोबतच जर का तुमचे आधार कार्ड 10 वर्ष जुने आहे आणि तुम्ही त्या आधार कार्डला एकदा पण अपडेट करून घेतलेले नसेल, तर हे आधार कार्ड अपडेट करून घेणे केंद्र सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे। हे आधार कार्ड तुम्ही मोफत देखील अपडेट करून घेऊ शकता। ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची मुदत 14 मार्च 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे। म्हणजेच तुम्ही 14 मार्च 2024 पर्यंत आधार कार्ड फ्री म्हणजेच मोफत अपडेट करून घेऊ शकता। यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मोफत सुविधा फक्त आधारच्या अधिकृत वेबसाईट myAadhar.uidai.gov.in वरच मिळणार आहे। आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला चार्ज द्यावा लागेल। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।